वळूयात पुढच्या बातमीकडे। पवार गटाचे आमदार रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनावर ते काही सवाल उपस्थित करणार आहेत अशी माहिती मिळते। विमान अपघातासंदर्भातले मुद्दे केंद्रस्थानी असणार आहेत। आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागेल। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, खरं तर विमान अपघातासंदर्भात यावेळी रोहित पवार काही सवाल उपस्थित करतील असं म्हटलं जातंय। पत्रकार परिषद किती वाजता सुरू होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच कल्याणी, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे अपघाती विमानात निधन झालं होतं त्यानंतर जे ते बरेच विरोधकांनी टीका केली होती, त्यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होती। मात्र यानंतर या घटनेवर महाराष्ट्रावर शोककळाही पसरली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जे ते याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे। YB चव्हाण सेंटर म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी 4:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या सगळ्या पत्रकार परिषदेत नेमकं रोहित पवार आहेत ते काय बोलणार आहेत, ते कोणावर निशाणा साधणार आहेत, या अपघातामध्ये हा अपघात होता की काही घातपात घडवण्यात आला होता, त्या संदर्भात काही कोणावर टीका करतात काय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच महेंद्र, त्यामुळे नेमके काय मुद्दे उपस्थित केले जातात आणि अपघातासंदर्भात जी चौकशी होते त्यावर सुद्धा रोहित पवार काही बोलतात का हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।